मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात येईल. मित्रांनो महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वात मोठ्या जवळजवळ 21 नेत्यांची घरवापसी. शिंदे गटाला सर्वात मोठं भगदाड नावासह यादी आली समोर. आमदारांसह नेते देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. मित्रांनो ठाकरेंचा झालाय कोर्टात विजय. यानंतर मात्र शिंदे सेनेला मोठं भगदाड पाडण्यास ठाकरेंना मोठं यश. बघूया सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत मोठं यश मिळवण्यासाठी ठाकरे सरसावले. यासह सविस्तर बातमी. मित्रांनो दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंचा आवाज आता वरचेवरती वाढू लागला असून उद्धव ठाकरेंना नमवणं आता कोणत्याही पक्षाला शक्य नाही. भाजपाने उद्धव ठाकरेंना अंगावरती शिंगावरती घेण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भाजपला सळो की पळो करून सोडलाय. एकटेच उद्धव ठाकरे भाजपला आता महागात पडू लागले. मित्रांनो याच वेळी सध्या मुंबईसह महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे गटातील सर्वात मोठ्या नेत्यांची घरवापसी देखील सध्या होणार आहे. नेमकी ते नेते कोण आहेत त्या नेत्यांची यादी देखील उद्धव ठाकरेंच्या हाताला लागली असून मित्रांनो बघूया सविस्तर. अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण सध्या पूर्णपणे बदललं असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता झालाय ऐतिहासिक हा पक्षप्रवेश. या मोठ्या प्रवेशाने राज्याच्या राजकारणात ठाकरेंचं चिन्ह आणि पक्ष देखील उद्धव ठाकरेंच्या हातात मिळणार. मित्रांनो बघूया महत्वाची बातमी. गेल्या 6 महिन्यापासून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा भाजपचा जो प्लॅन होता तो अखेर सपशेल फेल ठरलाय. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना गेली 3 ते 3.5 वर्ष राजकारणातून संपवण्यासाठी सगळीकडून प्रयत्न केले. भाजपकडून प्रयत्न केले, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न झाले मात्र नेते फुटले, आमदार गेले, मंत्री गेले, देखील उद्धव ठाकरे संपले नाहीत. यावरच आता सध्या मात्र भाजपात सर्वात मोठी एक खेळी करण्यास यशस्वी झाले आहे. या खेळीमागे एकनाथ शिंदेंच्या बहुतांशी आमदारांना आता भाजपाने सळो की पळो करून सोडलंय. सुरुवातीला अब्दुल सत्तार यांच्यावरती आरोप केले, अब्दुल सत्तारांचं मंत्रिपद घालवलं. अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंत्री होते, त्यांना मंत्रिपदावरून बाहेर केलं, एकनाथ शिंदेंच्या पासून दूर केलं. आता अब्दुल सत्तार कुठे आहेत हे त्यांना देखील माहीत नाहीये. दुसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत. ज्या तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी तब्बल 150 बैठका घेतल्या त्या तानाजी सावंतांचं मंत्रिपद आता बाहेर गेलंय. तानाजी सावंत सध्या आता मंत्रिपद नसून ते आता सध्या पुण्यामध्ये जप करत बसले आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांना मंत्रिपदावरून हाकललं असून त्यांच्यावरती जवळजवळ 6000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे भाजपने एकनाथ शिंदेंवरती आरोप केला आणि एकनाथ शिंदेंना मात्र तानाजी सावंतांना सत्तेच्या मंत्रिपदाच्या बाहेर ठेवावं लागलं. मित्रांनो अशाच प्रकारे आता महत्वाच्या नेत्यांवरती आरोप करून सध्या एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्यांना दूर लोटण्यासाठी भाजपा प्लॅन तर आखत नाहीये का असा मोठा प्रश्न सध्या रचला जात आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे आणि एकनाथ शिंदेंच्या सगळ्यात जवळचे असणारे प्रतापराव सरनाईक यांना देखील चारी बाजूनी चारी मुंड्या चित करण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी डीपीटीच्या निधीला मात्र कात्री लावली असून निधी पूर्णपणे थांबवला आहे. हा निधी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांद्वारेच गेला पाहिजे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाही. त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांच्याकडे खूप मोठी नाराजी सांगितली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या प्रताप सरनाईकांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहे. दुसरे महत्वाचं नाव आहे ते म्हणजे संजय शिरसाट. मित्रांनो संजय शिरसाट सध्या भाजपच्या या मंत्रिपदामध्ये असणारे मंत्री आहेत. संजय शिरसाट यांच्यावरती सध्या घोटाळ्याचे आरोप 2-3 सलग आरोप करून भाजपने मात्र संजय शिरसाट यांच्या आरोपातली हवाच काढून टाकली आहे. संजय शिरसाट म्हणले होते की माझ्या सामाजिक न्याय खात्याचा संपूर्ण निधी लाडक्या बहिणीकडे वळवलाय, त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची कामं करता येत नाहीत असा आरोप त्यांनी केल्यावर लगेच त्यांची संभाजीनगरमधील फ्लॅटची विक्री, कमी दराने घेतलेली जमीन हे सगळे घोटाळे बाहेर आले आणि त्यांना मात्र या घोटाळ्यातून आपलं विक्री केली होती तिथून माघार घ्यावी लागली आणि त्यांची घोटाळ्याची चौकशी आता करायला सुरुवात झाली. त्यानंतर पुढचं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे भरत गोगावले. भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत होती.
भाजपाने प्रयत्न केले आणि भरत गोगावले पालकमंत्रीपदापासून दूर राहिले. नव्हे तर भरत गोगावलेंना राष्ट्रवादी अजित पवारांच्या हातून कसं चितपट करता येईल, त्यांना कसं हरवता येईल याचा प्लॅन सध्या भाजप आणि अजित पवार गट दोन्ही करत होते. अखेर भरत गोगावले यांना मंत्रिपद दिलं, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद हुकवलं. ही भाजपची सर्वात मोठी खेळी असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आले. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचं नाव आहे शंभूराज देसाई. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदेच्या साताऱ्यातील जवळचे मित्र आणि सगळ्यात जवळचे मंत्री असणारे शंभूराज देसाई यांच्यावर देखील सध्या भाजपात प्रवेश केलेले सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. तुम्ही गद्दार आहात. तुम्ही गद्दारी करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी, बाळासाहेबांशी गद्दारी करून तुम्ही शिवरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले होते. तुम्ही तुमच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लिहून ठेवलाय. तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मत मागण्याचा अधिकार नसल्याचं सत्यजित पाटणकर यांनी थेट शंभूराज देसाई यांच्यावरती आरोप केले आणि हा भाजपचा नेता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती अशा प्रकारचे आरोप करतोय म्हटल्याच्या नंतर भाजपाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया याच्यावरती उमटत नाहीये. म्हणजे भाजपच्या नेत्यांना हे सगळं हवं आहे जेणेकरून एकनाथ शिंदेच्या जवळचे मंत्री कसे पराभूत होतील, त्यांचे नावं कशी खराब होतील, अशा प्रकारचा प्लॅन सध्या भाजप आखत असल्याची सध्या दिसते. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या जवळचे असणाऱ्या मंत्र्यांच्या राजकीय फास त्यांच्या गळ्याभोवती आता जास्तच आवळल्याचं चित्र आपल्याला यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. मित्रांनो, हे महाराष्ट्राचं राजकारण आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या जवळ जेवढे आमदार गेले त्यांना म्हटलं होतं की भाजप आपली शिवसेना संपवते, भाजप आपल्या आमदारांना कोणत्या प्रकारचा न्याय देऊ शकत नाही, भाजप शिवसेना महाराष्ट्रातून जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करते, भाजप निधी देत नाही, भाजप शिवसेनेला टार्गेट करते. अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंना त्यांच्या मंत्र्यांनी म्हणजे सध्या एकनाथ शिंदेच्या सोबत असलेल्या आमदारांनी सांगितलं होतं आणि आज तेच आमदार सत्तेमध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांचीच तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करू लागले आहेत. दुसरीकडे अजित पवार त्यांच्या एकनाथ शिंदेच्या एकाही मंत्र्याला पुरेसा निधी देत नाहीत, एखाद्या आमदाराला निधी देत नाहीत. अजित पवार यांच्यावर देखील एकनाथ शिंदेच्या आमदारांची पूर्णपणे नाराजी असल्याचं पुन्हा आपण पाहतोय. एकंदरीत निश्चित असं दिसतंय की अजित पवारांना आणि भाजपला राज्याची सत्ता समीकरण चालवायचं असून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर हाकलायचं आहे का, हा मोठा प्रश्न सध्या या ठिकाणी निर्माण होतोय. त्यामुळे राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने गेलं, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून चांगलं बरोबर केलंय का, हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्या मनामध्ये असेल. आगामी काळामध्ये सगळं समोर येईलच, मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोका देऊन आगामी काळात आपल्याला राजकारणामध्ये किती वर्षे राहता येतं हे आगामी काळच ठरवेल. मात्र उद्धव ठाकरे खरं होते, ठाकरे सत्य होते, हे आता जवळजवळ 100% सत्य खरं ठरत चाललंय. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा माफ करतील का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.